पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता भाजपनं एक मोठी खेळी खेळल्याचं दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातील 12 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी 17 नोव्हेंबरला जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय का घेतला गेला, यामागे भाजपची नेमकी कोणती रणनीती आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। भाजपची यादी काल जाहीर होईल असं सगळ्यांना वाटत होतं, मात्र अशी अपेक्षा असतानाच भाजपनं यादी जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलली आहे। हा निर्णय घेण्यामागे पक्षाची स्पष्ट रणनीती आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत एकाला उमेदवारी दिल्यास नाराज झालेले आणि महत्त्वाकांक्षी नेते बंडखोरी करू शकतात किंवा विरोधकांच्या गळाला लागू शकतात। ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी 17 नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। याचा थेट अर्थ असा की इच्छुकांना आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना या निर्णयाला दुजोरा दिलाय। गोरे यांनी विश्वास व्यक्त केलाय की सोलापूर जिल्ह्यातील सर्व 12 ठिकाणी भाजपचं कमळ फुलेल। विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार प्रवेश पातळीवरून निश्चित झाले असून त्यांची यादी सोमवारी एकाच वेळी जाहीर केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले। एवढंच नाही तर जयकुमार गोरे यांनी यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे मोठे संकेतही दिलेले आहेत। थोडक्यात काय, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठीची चुरस आणि बंडखोरीची भीती यामुळे भाजपने आपली यादी डेडलाईनला जाहीर करण्याची खेळी खेळली आहे। सोलापूरच्या राजकारणात भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी होते हे आता सोमवारी जाहीर होणाऱ्या यादीनंतरच स्पष्ट होईल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।